आमच्या शेतातल्या वेलीला भोपळा लागला होता. तो घरी आणून मी हा असा फोडून घेतलाय. आता त्याचे मी घारगे बनवते. त्यासाठी त्याची उकड काढून घेते. त्यासाठी मी हे असं इडली पत्राचं भांडं घेतलंय. त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचंय, थोडंच घालायचंय आणि ही अशी कुकरची प्लेट खाली ठेवायची. सालीला पाणी लागेल एवढंच पाणी घालायचंय, जास्त घालायचं नाही. आणि आता त्याच्यावरती हा असा मी भोपळा ठेवलाय आणि आता हे असं झाकण लावायचं. एक 15 मिनिटं याची अशी उकड काढून घ्यायची. आता बघा याची छान अशी उकड निघाली. आता याला थोडा वेळ थंड करायचंय. आता याचा मधला गर असा हा चाकूने काढून घ्यायचा आहे. हा बघा हा असा पटकन निघतो. हा भोपळ्याचा गर काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. आणि आता हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. हे बघा आता याच्यामध्ये मावेल एवढं गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय. हे असं मावेल एवढंच पीठ घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे आणि आता हाताला हे असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पिठाचे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. हा असा पोळपाटावर प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्याच्यावर हा असा पिठाचा गोळा ठेवायचा आहे. आणि हलक्या हाताने असं दाबायचं आहे. तयार आहेत भोपळ्याचे घारगे.